हाताळला जाईल आणि वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 10 वाजून 2 मिनिटं आपल्याला पाहायला मिळतात. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येईल. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाज विलास बाळू यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. निघून चाललाय चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. सुरेख चौकार. पट्टीवरती आपण पाहतोय. महत्वाची गोष्ट आता मात्र या चेंडूवरती जर चौकार पाहायला मिळाला, चौकाराची हॅट्रिक साध्य झाली तर कबीर मामा ठाकरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज, सॉरी 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग साधता आला नाही. तत्पूर्वी एक धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावरती. आणि अगदीच बँकेत जर आपण पाहिलं, जे PPF अकाउंट आहे त्याचा व्याजदर जो आहे तो चढता आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच कबीर मामा ठाकरे यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की 500 रुपयाची रक्कम आहे ती वाढत्या स्वरूपात असणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती विलास बाळू. यावेळेस मात्र देखणा फटका पाहायला मिळतोय. बॅकलिपचा चांगला वापर केला गेलाय. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. वेलकम राजू. येस, 10 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटक षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर यष्ट्या मागे यष्टीरक्षकाची भूमिका जी महत्वाची आहे, एक महत्वपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यस, स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आपण पाहिलं. बॅट आधीच फिरवली गेली आणि त्यानंतर मात्र बॉल फास्ट झाला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळते आणि या व्हेरिएशन मुळेच जर आपण पाहिलं तर गोलंदाज या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 2 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. यस, कट कॉफी पेस्ट, जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण त्या ठिकाणी पाहतोय. अगदीच व्हेरिएशन, विविधता, आणि ती विविधता गोलंदाज विलास बाळू यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर एक मात्र गोष्ट आपण पाहतोय, जमेची बाजू ती आपल्याला पाहायला मिळते की चेंडूमध्ये गती परिवर्तन करणं ही गोलंदाजाची विशेषता असते. आणि त्याचप्रमाणे गोलंदाजाकडे अनुभवाची जी शिदोरी आपल्याला पाहायला मिळाली, त्या शिदोरीतून इथून मात्र त्याचा वापर हा योग्य रीतीने केला गेलाय. फुल्ली चार्ज संघ आहे जॉली कामतगर संघ आणि एकाच संघामध्ये 3 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 बंधू एकाच संघामध्ये आपण पाहतोय, जॉली कामतगर संघ. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम कोऑर्डिनेशन कसं असावं या संघाकडे पाहून एक चांगली गोष्ट पाहायला मिळते. तत्पूर्वी वळूया सामन्याकडे. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अंकलेश. बॉलिंग मार्कवरती राईट आर्मवरती विकेटचा मारा. फलंदाज सामना करतोय भरत. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न
पण अगदीच जर आपण पाहिलं तर यष्टी सोडून चेंडू वळण घेताना पाहायला मिळतोय. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 11 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक आपण पाहतोय गावदेवी पिंपळगर संघ अगदीच काही पावलांच्या अंतरावरती असलेलं गाव पिंपळगर गाव आपण पाहतोय आणि अगदीच शेजारील विभागातील हा संघ आहे. आणि महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर ज्या पद्धतीने सामन्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्या षटका अखेरनंतर 10 धावा चांगल्या रीतीने धावसंख्या उभ्या करण्यामध्ये यश मिळालं. यावेळेस मात्र पॅडल स्वीप निघून चाललाय चेंडू. पहिल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 15 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. विशेष जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू हा अवांतर स्वरूपामध्ये हाताळला होता गोलंदाज अंकलेश या गोलंदाजाने. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. अप्रतिम देखना स्ट्रोक निघून चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी पाहायला मिळते तू मैमे आणि विकेट सॅक्रिफाईस. 40+ क्रिकेटमध्ये आपण वारंवार त्याने पाहतो. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. धावसंख्या फलकावरती 16 धावा 1 विकेटचं पतन. पर्यंत अगदीच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फेकी केली जाते तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या कोऑर्डिनेशन सुरेख आहे. आणि याच्या जोरावरती ज्या पद्धतीने आगेकूच केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि अगदीच धावसंख्या पुढे नेण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या 18 धावा आपण पाहतोय फलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज अंकलेश यावेळेस मात्र भन्नाट वेगाने गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू थेट विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती अंकलेश. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केलाय. निघून चाललाय चेंडू तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद.
धावा. नवीन फलंदाज विलास बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल. गणेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. त्याचप्रमाणे नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज सचिन या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. अगदीच अनुभव संपन्नता जॉली कामतगर संघाकडे चांगल्या रीतीने पाहायला मिळते आणि त्याच अनुभवाच्या शिदोरीमधून अनुभवाच्या या पेटाऱ्यामधनं प्रेक्षकांना मात्र काय येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. धावसंख्या 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. फलंदाज बॅटिंग स्थानवरती विलास आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज गणेश पाटील. भन्नाट वेग. तत्पूर्वी अगदीच योग्य रीतीने चेंडूला सन्मान दिलाय. ड्राईव्ह केलं गेलंय चेंडूला. आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये धावा जोडल्या जात आहेत. त्या एकंदर दोन धावांच्या मदतीने धावफलक 21 अंकावरती जाऊन पोहोचलंय. फलंदाज विलास आपलं अकाउंट ओपन करताना यांना आपण पाहू शकता. राईट आर्मवरती विकेटचा मारा. गोलंदाज सचिन. अगदीच भन्नाट वेग पाहायला मिळतोय. गुड पीस ऑफ बॉलिंग. पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय आणि अगदीच क्रिकेट मध्ये ज्या गोष्टीचा वापर फलंदाज नेहमीच करतात ती गोष्ट आपण पाहतोय की पुश. आणि अगदीच जर आपण पाहिलं की दोन्ही फलंदाजांनी ज्या पद्धतीने संधी घेतली त्या संधीचं सोनं केलंय. कारण की क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते आणि तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल मिळवण्याकरता जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यस नो वेटची भूमिका महत्त्वाची आहे. तिसरे पंच मार्गस्थ होत आहेत. पंच भाऊ पाटील. यांना आपण पाहू शकता मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. गोलंदाज सचिन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या इथून मात्र 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा कोऑर्डिनेशन चांगलं आहे पण तत्पूर्वी या चेंडूची फेकी करण्यात आलेली आहे पण इन बिटवीन चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. अगदीच काही इंचाच्या अंतरावरती जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना आणि अगदीच आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर संघांनी वेळेत सहकार्य त्याचप्रमाणे उपस्थिती या दोन्ही गोष्टी बंधनकारक आहेत वेळेच्या बाबतीत. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 24 धावा. फलंदाज गणेश पाटील आपण पाहू शकता बॅटिंग स्थानवरती 24 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दिनांक 10 डिसेंबर आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या अधिकाराचा वापर आपण कशा रीतीने केला पाहिजे त्याकरता 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सचिन. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण उंची जास्त लांबी कमी आणि अगदी झेल मात्र सुटतोय.
पण धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट अंकित केली जाईल, कारण की नेहमीच म्हटलं जातं दुर्घटना से देर भली, पण कोऑर्डिनेशन चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद होताना. धावसंख्या 25 धावा. वरती आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल फलंदाज प्रदीप. तत्पूर्वी आपण पाहतोय 25 धावा फलकावरती आहेत आणि जर आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अनुभव संपन्नता काय असते ती अनुभव संपन्नता दाखवण्याचं काम गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि अगदीच अनुभवाची शिदोरी अनुभवाचा पेटारा जॉली कामतगर संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पण त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणारी वेळ गावदेवी पिंपळगर संघाकरता जर आपण पाहिलं फलंदाजांनी चांगली मेहनत केली तर एक चांगली फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळू शकते. यावेळेस मात्र एक धाव जोडली जाईल फलंदाज प्रदीपेच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती जोडली जाईल. बलदंड आणि मजबूत अशी देहयष्टी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सचिन. यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. गणेश पाटील अगदी सावध भूमिकेने फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती एकेरी धावाच्या मदतीने 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. गावदेवी वेहळे संघाचे संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे मुख्य मंचाशी. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी वेहळे आणि तुफान पिंपळास. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. नाणेफेकी कक्षामध्ये आपण आसन नसतं व्हावं विना विलंब. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या सूचनेकडे लक्ष द्या. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे आपण मॅन ऑफ दी सिरीज करता जी सायकल पाहतोय ती सायकल आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे केवल किसन भगत यांच्या वतीने. रांजोली केवल किसन भगत रांजोली यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेले. गुरुनाथ ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय ती कॅप मॅन ऑफ द मॅच करता देण्यात येते. सागर ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय शीतपेय थम्सअप आज कुछ तुफानी करते हैं. त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द डे करता वैशाली दत्तात्रय ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय सरवली ठाकूरपाडा यांच्या वतीने पैठणी साडी अर्थात वहिनी खुश. त्याचप्रमाणे हॅट्रिक करता गोलंदाज अरविंद याच्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक करता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ओमसाई गार्डन ढाबा प्रोप्रायटर आपण पाहतोय कबीर मामा ठाकरे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूची फेकी आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांनी बोट आकाशात वर केलं. याचाच अर्थ फलंदाज गणेश पाटील बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 28 या अंकावरती. षटक क्रमांक अंतिम षटक आपण पाहतोय षटक क्रमांक 4 गोलंदाज अरविंद
बॉलिंग मार्कवरती. यापुढील होणारा सामना तुफान पिंपळास आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता सज्ज आहे गावदेवी वेळे संघ. यावेळेस मात्र फटका फसलाय, झेल सुटतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 29 या अंकावरती. गावदेवी वेहळे आणि तुफान पिंपळास दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यायचं आहे विना विलंब. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. भन्नाट वेग अप्रतिम गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच सामना जेव्हा सुरू झाला होता तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की जॉली कामतकर या संघाकडे अनुभवाची शिदोरी असलेले भरपूर खेळाडू आहेत आणि त्याचा वापर इथून मात्र अनुभवाच्या पेटाऱ्यातून केला जातो. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज प्रदीप याच्या पायाला चेंडू स्पर्श करत निघून चाललाय आणि अगदीच लेग बाईचा इशारा येईल. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एका रुळावरती आणि आता मात्र फलंदाज बॅक टू दी डगआउट. प्रदीप या फलंदाजाला माघारी जावं लागतंय. पक्षात लढत देण्याकरता 2 हात करण्याकरता सज्ज आहे तो तुफान पिंपळास संघ. आयोजकांच्या वतीने सूचना आहे याची आपण नोंद घ्या. नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपल्याला असं नसतं व्हायचं आहे विना विलंब. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल याची आपण नोंद घ्या. चौथा आणि अंतिम षटक आपण पाहतोय आणि तत्पूर्वी विचार जर आपण केला तर 32 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत गावदेवी पिंपळघर संघाच्या माध्यमातून आणि जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष आहे. या 33 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. वेहळे संघाचे संघनायक गावदेवी वेहळे आणि तुफान पिंपळास दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. गावदेवी वेहळे संघाचे संघनायक आणि तुफान पिंपळास दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेक करण्याकरता आपण त्वरित यायचं आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत शिवाजी म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख पिंपळास. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं मंचाची आपण शोभा वाढवा.
आपल्यामध्ये उपस्थित आहेत यतीश ठाकरे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता आपण पाहतोय सुंदर अशा ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं. आपल्यामधून ज्या व्यक्ती दूर झालेल्या आहेत आणि अगदीच त्यांची आठवणी करता त्यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचा कक्ष मिळत आहे. स्वर्गीय काशीनाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. विनंती आहे तुफान पिंपळा संघाचे संघनायक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, उपस्थित आहेत. सॉरी, गावदेवी वेहळे संघाचे संघनायक, गावदेवी वेहळे संघाचे संघनायक, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण त्वरित नाणेफेक करण्याकरता आपण त्वरित या. यतीश ठाकरे आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. प्लीज वेलकम मिस्टर यतीश ठाकरे. यांच्या वतीने आपल्याला ट्रॉफीज या स्पर्धेकरता स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. या ट्रॉफीज मात्र कुठे आणि कोणत्या गावात जातील, कोणत्या संघाकडे जातील, याचं उत्तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर यतीशजी ठाकरे यांच्याकडे मी नाणं सुपूर्द करण्यापूर्वी एका बाजूला टेल आणि एका बाजूला हेड, हेड आणि टेल असा तुम्हाला कॉल करायचा आहे. टेल असा कॉल आणि हेड आलेला आहे. तर यतीश ठाकरे यांना विनंती करतोय आपण मंचावरती आत्मस्थ व्हावं. खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित राहिलात. गावदेवी वेहळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगला सामना, एक चांगली स्पर्धा आपल्या भेटी करता आलेला आहे. नाणेफेक जिंकलेले निर्णय काय असेल? सकाळचं सत्र आहे, सध्या पेंडिंग ठेवतो. या स्पर्धेला आपण कसं एन्जॉय केलं आतापर्यंत? खूप छान, खूप छान, म्हणजे खूपच छान. शुभेच्छा असतील. तर मी बोलतोय तुफान पिंपळा संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक पण जर जिंकली असती तर नाणेफेक जिंकून काय स्वीकारलं असतं? आम्ही फिल्डिंग घेतली असती. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे, तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट आहे, सकाळचं सत्र आहे. तर संघामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? सर्वच खेळाडूंकडून मला आज अपेक्षा आहे की चांगले खेळतील आज. या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहून आपल्याला कसं वाटतंय? ठाकूरपाडा संघाने खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि खेळायला मजा येईल. खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बोट टीम. तर गावदेवी वेळे संघ नाणेफेक जिंकलेली आहे, पण निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. अनेक अनेक धन्यवाद व्हाइस ऑफ भिवंडी रोहनजी पाटील. तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतायत अष्टविनायक 40+ टीमच्या माध्यमातून स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 हा देखना आणि अप्रतिम आयोजन पाहतोय. वेलकम, सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पाहतोय की आपण हरिभक्त परिणामचे मित्र निकटवर्तीय किरणजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर मी विनंती करेन, सरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व, सरवली गावाचा एक खूप मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आम्ही घेतोय, नामदेव चौधरी दादा, आपण इथं आलात. आपण विनंतीशील की या त्याच समेत जय हनुमान क्रिकेट संघ 40+ सरवलीचे संघनायक आणि एक खूप मोठं व्यक्तिमत्व असे आमचे आदरणीय सोमनाथ चौधरी साहेब आपण सुद्धा आहेत. या दोन्ही मान्यवर विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या दिवसातला पहिलाच सामना रंगताना पाहतोय आपण. आमच्या समेत अल्पेशजी गायकवाड, नाव खूप मोठं आहे, ओळख द्यायची आवश्यकता नाही आहे. आणि पहिल्या दिवसापासून पहिले चेंडूपासून या स्पर्धेमध्ये यांनी अतिशय अप्रतिम भन्नाट चांगलं समालोचन केलं. असे A1 जोडीमधून पाहतोय आपण संदेशजी वकारे आणि तिच्या समेत रोहन पाटील. तर टार्गेट पाहतोय की तर मात्र निर्धारित 4 षटकामध्ये 33 धावाचे काही छोटंसं मापक आव्हान आहे. जॉली स्पोर्ट कामतगर नामी कापी आहे. खास पाहतोय आपण विलासदादा बालूसारखा एक दिग्गज आणि महान क्रिकेटर सध्या त्रिपुल एन्जॉय करताना. हिट रो फिट रो 40+ खेळते राहो. जेव्हा जेव्हा राजू मला दिसतात ना, तेव्हा मला दिग्रजची तो भन्नाट त्याची 4 षटक आठवतात. नागपूर विरुद्धच्या सामन्यामध्ये 2010 मध्ये काय उच्च कोटीची कामगिरी केली होती. त्याच्या समेत लारा होता, नो डाऊट. राजू गोगा
भिवंडीचं नाव सातत्याने दिग्रस विदर्भामध्ये गाजलं होतं. तर वळूया सामन्याकडे. पहिलं षटक, पहिला चेंडू, राईट द विकेट. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न, एकली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. त्या दरम्यान मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल खातं उघडल्या गेलं या एका धावेनी. खूप चांगलं वातावरण, चमकदार सूर्याची किरणं सर्वीच्या या मैदानावर पाहतोय आपण. सातत्याने अल्पेश दादा खूप हा मैदान बिजी असतोय आणि आमचे खास मित्र जय हिंद दादा आणि सातत्याने अफाट मेहनत प्रत्येक अष्टविनायक 40+ टीम चे खेळाडू यांच्या माध्यमातून व्यासपीठावर खूप मोठ्या व्यक्तिमत्व पाहतोय आपण, ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय. यावेळेस पात्र हा फटका लॉफ्टेड डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, उच्च कोटीचा फटका आलाय हा दणदणीत षटकार. पाहतोय आपण यतीश ठाकरे व्यासपीठावर आहेत. संपूर्ण या स्पर्धेची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. तर यतीश आपलं खूप मनपूर्वक धन्यवाद देईन मी आपल्याला की आपलं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी सातत्याने मिळते. त्यासमेत पाहतोय आपण की दत्तात्रय साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या समेत विश्वनाथ दादा, संदेश, इनकी तो कहाणी अलग आहे. अंदाज अपना अपना अनफिट आहे तरी पण क्रिकेटपासून दूर होऊ शकत नाहीये. त्याच समेत गुरुनाथ दादा खूप मोलाचे योगदान. यात प्रत्येकदा सुरेख फटका इनफिल्डच्या वरतून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय अजून एक हा दमदार चौकार. राईट द विकेट मारा करताना परत अजून एक लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कट आणि विकेट किपरच्या हातामध्ये पहिला धक्का बसला. इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतगर या टीमला चर्चा करणं गरजेचं असते, कारण की प्रिन्स म्युझिक रविदादा आणि ऑल टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भिवंडी करांचं टेनिस क्रिकेट किती उच्च कोटीचं आहे हे दाखवण्याचं काम आता प्रिन्स म्युझिक सातत्याने करतोय. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्स हे आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण. आमच्या समेत अल्पेश दादा गायकवाड. धावसंख्या जर पहिली आपण खूप चांगली धावसंख्या उभी करताना पहिल्या षटकामध्ये. आता मात्र क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय विलास नामी कापी आहे. राईट द विकेट. शिवास पातक सुरेख लेटकरचा फटका, पहिला दिशा दिली, नेत्रदीपक हा फटका होता. फक्त दिमागाचा वापर केलाय. गलीच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि त्या दरम्यान मात्र 2 धावींनी विलास आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 33 धावचा वन. पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन जॉली स्पोर्ट कामतगर. निश्चित जॉली स्पोर्ट कामतगर जर म्हटलं तर शैलेश दादाची आठवण, कारण की शैलेश दादा एक खूप दिलदार मनाचे व्यक्तिमत्व. गोलंदाज सज्ज होताना परत पाहतोय आपण. पहिले षटक थोडंसं महागडं ठरलंय, कारण की तुम्हाला धावा रोखायच्यात कमी. साईड स्क्रीन थोडंसं अडथळा निर्माण झालाय हे लक्षात आलं विलास बालू यांच्या माध्यमातून. क्षेत्राची व्यूहरचना पाहूया आपण. पॉईंट सोबत थर्ड मॅन
कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि ऑनसाईड जर पाहिला आपण बॅकवर्ड स्कोर लेग फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. परत एकदा हा मनगटी फटका टर्न केलाय ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात फटका पाहतोय आपण. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय, त्या दरम्यान मात्र एकच सिंगल. कबीर ठाकरे साहेबांचं जेवढं गुणगान करावं तेवढं कम आहे, कारण की आज त्यांनी सांगितलं की जो बाहेर षटकार बॅटर मारेल, जर कुठल्याही क्रिकेट रसिकाने झेल टिपला तर त्यासाठी तब्बल 200 रुपये. आणि ही सुविधा प्रत्येक खेळाडूला आहे. वरच्या लाईनमध्ये पाहतोय आपण. आता मात्र 400 रुपये, 200 वरून 400. दिलदार व्यक्तिमत्व दानशूर राजा. अष्टविनायक 40 प्लस टीमचे एक दिग्गज खेळाडू संतोष दादा हे सुद्धा पाहतोय आपण. त्यांच्यासमोर जयवंत दादांना सुद्धा पाहतोय आपण. राजू. कुठल्याही खेळाडूला क्रिकेट रसिकाला हे बक्षीस आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 1 बाद 14. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण की समीकरण खूप सोपं आहे. आता मात्र बॉल टू विश्लेषण पाहतोय आपण. आणि कॉमेंटरसाठी खास कॅमेरामॅनसाठी जर आपण झेल टिपला तर 1100 रुपये. 1100 रुपये. टप्प्यावर संदेश दा, टप्प्यावर आहे आपल्याला, टप्प्यावर. हा 1100 डायरेक्ट झेल जर घेतला तर 1100 आणि एका टप्प्यावर जर घेतला तर 1000 रुपये कॉमेंटरसाठी आणि कॅमेरामॅनसाठी. सज्ज होताना गोलंदाज 18 चेंडूंनी इथून मात्र 19 धावेची आवश्यकता आहे. सामन्याकडे सुद्धा आपण जाऊया आता. आणि क्रिकेट रसिकासाठी खास जे बाहेर आमचे लाडके रसिक आहेत त्यांच्यासाठी एक झेल टिपा आणि 400 रुपये कमवा. सफल होऊन हा फटका चांगला आहे. ओ माय गॉड, अतिशय अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीपच्या माध्यमातून पाहतोय आपण. 3 धावा संघासाठी वाचवतोय. आणि तुमचं क्रिकेटचं खास सूत्र काय, तुमचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. वेलकम संतोष दादा. तुफान के तुफान आ चुके, तुफान के तुफान. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 15. संतोष दादांचं आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर स्वागत असेल आपलं. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा सरवली एंड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. याच पात्र पॉइंट केलंय. प्रत्येकदा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. या एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 16. 33 धावचं टार्गेट जॉली स्पोर्ट कामतगर या टीम समोर होता. आणि पहिल्या षटकामध्ये विनोद नावाचा वादळ आला होता. 3 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार चा समावेश. क्रमांक 3 वर परिपक्व बॅटर विलास सफल झाला. फक्त फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेन्नई बॅटचा संपर्क होत नाहीये. आणि चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय हाताळताना अंकुश. अंकुश क्या बात आहे. एक चांगला ऑलराऊंडर, कित्येक वर्षे मैदाने गाजवली तो अंकुश आता मात्र 40 प्लस टीमच्या माध्यमातून आपल्या गावाचं नेतृत्व करताना पाहतोय आपण. फिरकीचा मारा सफल झाला. यावेळेस परत एकदा चांगला चेंडू. निश्चित असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होतोय की काय, मात्र जिनके हौसले बुलंद हो व हिमालय पर्वत कभी छू लेता है हे दाखवले की अजून सामना बाकी आहे आमच्या संघासाठी. अंकुश लावताना धावगतीवर पाहतोय आपण. सुपर बॉलिंग अटॅक, लेट कट, दिमागाचा वापर केला. फक्त टॅप केले चेंडूला. पॉईंट आणि गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. दुसऱ्या धावेची मागणी करताना धोका निर्माण झालाय, पण अतिशय सहजरित्या या 2 रन्स विलास कंप्लीट करतोय. धीमी बॅटिंग करताना पण आवश्यकता आहे संघाला त्या प्रकारे बॅटिंग करतोय विलास बालू. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 18. जॉली स्पोर्ट कामतगर विजयाकडे हळूहळू वाटचाल करताना. इथून मात्र जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल पिंपळगड टीमला तर एक खूप चांगलं षटक हाताळणं गरजेचं राहील. सज्ज होताना यावेळेस परत एकदा हा चेंडू सोडून दिले. माहिती आहे की एसटीच्या खूपच बाहेर. सुरेश गरज सरांची दोन्ही आज समांतर रेषेत धावा मिळतात त्या अवांतर. सामन्याची पंच जर पाहिलं आपण भाऊ पाटील, मॅन फॉर खारबाव. अंपायरच्या दुनियेमधला ब्लॅक डायमंड म्हणतात त्यांना. ज्यावेळेस पात्र हा स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारला पाचीचं ती अपील फेटाळून लावताना पाहतोय आपण. आणि चांगल्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण धावफलक आहे ते 19 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. सुरेश गरज सर
सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील. अंदाज अपना अपना. यानंतर वेले विपक्ष आपण पाहत आहोत पिंपलास. आताच आम्हाला एक सूचना मिळालेली आहे. महादेव ठाकरे एक नामवंत पंच म्हणून ज्याची ओळख आहे, त्यांनी खास सुनील म्हात्रे सरांसाठी सांगितलंय की जर आपण डॅन्सिंग करता तर निश्चित 1,000 अशी माहिती अल्पेदादा आम्हाला देताना पाहतोय आपण. आणि कवी ठाकरे साहेब यांच्याकडून सुद्धा 1,000. सुन्यादा होऊन जाऊ दे एकदा. आणि गुरुदादा यांच्याकडून सुद्धा 1,000 म्हणजे 3,000. 2 दिवसाचे पैसे एका मिनिटामध्ये कमवू शकतो. डान्स डान्स ठीक नाही नाही ती या सामन्यामध्ये निश्चित आपण जर डान्स कराल सुनील दादा, मागणी आहे आणि इच्छा तुमची असेल ती मागणी पूर्ण करायची की नाही. आणि सुनील दादा गाण्याची सुद्धा इथं मात्र निवड केलेली आहे, शांताबाई. 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी जर पाहिला आपण तो मात्र सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये सोपं म्हणता येणार नाहीये की इथून अजून मात्र मला वाटतं की 14 धावेची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 7ची गोट्या. खूप एक चांगला उच्च कोटीचा बॉलर. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू आणि बीट झालाय. आता मात्र निश्चितच चांगली सुरुवात गोट्या करताना. 60 पेक्षा जास्त वयाचा खेळाडू पाहतोय आपण. भन्नाट वेग. अजून एक हा चांगला चेंडू आपण ऑन ड्राईव्ह चेंडूला खोदून काढलाय. ऑन साईड कडे चेंडू जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत इथे मात्र 2 धावेची सहज संधी होती. या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21. 12 धावेची आवश्यकता. आज जर विचार केला आपण तर बॅटिंग एवढी परफेक्ट पाहायला मिळेल नाही. गावदेवी पिंपळगड टीमच्या माध्यमातून संतोष नावाचा हा बॅटर आज विशेष कामगिरी करू शकला नाही. गोट्या सज्ज होताना गती परिवर्तन. स्वीपचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय येतोय येत नाही. चेंडू मात्र स्कोरलेच्या वर्तुळ. निश्चित गाणं खूप चांगलं वाजवलं डी जे हर्षलजीच्या माध्यमातून, कारण की मागणी होती सुनील मात्रे सराकडून की डॅन्सची अपेक्षा करत होते, पण न काढतोय. गोलंदाज सज्ज होताना गोट्या. याच फटाकडचा फटका हवेत आहे पॉईंट क्षेत्राकडे. ओ माय गॉड, अतिशय चांगला प्रयत्न केला होता तिथं मात्र झेल टिपण्याचा. दुसऱ्या धावेची मागणी होताना पाहतोय आणि सहज या 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकताना ती 29. इथून मात्र फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ज्वेलरी स्पोर्ट कामतगर संघ एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना. कालचा दिवस ज्या टीमनी गाजवला, अध्यक्ष महोदय 40+ संघटनेचे विद्यमान अरविंददादा भोईर यांचा संघ. चांगला चेंडू होता, बीट झालाय. विकेट किपिंगची भूमिका छान दिसली या चेंडूवर. नरेश गणेश, क्या बात आहे गणेश. शॉर्ट पॉकेट डायनामिक म्हणून ज्याची ओळख होती. यावेळेस पात्र क्लास कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण आणि यावेळेस पात्र हा आलाय विजयी चौकार. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम.
राजनुली गावाचा जर आपण विचार केला तर खूप मोठा व्यक्तिमत्व आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्षणीय कित्येक मैदाने गाजवली असे सर्वांचे लाडके आमचे रविदादा भांबरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि मी दादांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. निश्चित ठाकोपाडा गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व भगवान दादा ठाकरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. दादा या आपण सुद्धा व्यासपीठावर. रवी